हॅलो फ्रेंड्स, मी प्रणत पाटील. मित्रांनो, डिटॉक्सिफिकेशन ऑफ बॉडी किंवा डिटॉक्सिफाईड डाएट या संकल्पनेबद्दल आज मी तुमच्याशी बोलणार आहे. शरीर शुद्धीकरणाची आपल्या शरीराला खरं तर वेगळी अशी काही गरज भासते का, हा मूळ प्रश्न आहे. याबद्दल बोलताना मला इंग्रजीमधील एक छान म्हण आठवते, ती म्हणजे यू आर व्हॉट यू ईट. तुम्ही जे खाता किंवा जे अन्न घेता तसे तुम्ही असता. हे म्हणणं खरं तितकंसं योग्य ठरणार नाही. याचं कारण असं की जे अन्न तुम्ही खाता ते अन्न तुमचं शरीर कशा पद्धतीने युटिलाइज करतं, ॲब्सॉर्ब करतं, याबरोबरच उरलेलं अन्न म्हणजे ज्याला आपण वेस्टेज किंवा टॉक्सिन्स म्हणू, ते शरीर बाहेर कसं काढतं, ज्याला आपण इलिमिनेशन ऑफ फूड, यावरती आपलं आरोग्य अवलंबून असतं. मग हे आरोग्य डिस्टर्ब कसं होतं, तर याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आजकालची आहार पद्धती. आज आपण जर पाहिलं की प्रोसेस फूड किंवा जंक फूड याचा होणारा अतिरेक याचं मूळ कारण आहे. तुम्हाला माहिती आहे का की जंक फूड यातल्या जंक या शब्दाचा अर्थ जर तुम्ही डिक्शनरीमध्ये पाहिला तर तो इट इज कन्सिडर्ड टू बी ऑफ नो व्हॅल्यू किंवा नो यूज. म्हणजेच काय, तर कम्प्लिटली निरुपयोगी, निरर्थक, वेस्टेज किंवा कचरा असा त्याचा अर्थ तिथं दिलेला आहे. म्हणजे अशा प्रकारचा कचरा आपण शरीरामध्ये टाकून कोणत्या आरोग्याची स्वप्न पाहत आहोत. म्हणजे जवळपास आपण पॉयझन शरीरामध्ये टाकून शरीराकडून चांगल्या आरोग्याची अपेक्षा करत आहोत. मित्रांनो, गट म्हणजे पोटाला सायंटिफिक भाषेमध्ये सेकंड ब्रेन म्हटलेलं आहे, की ज्या पोटापासून आपल्या वेगवेगळ्या आजारांची किंवा रोगाची सुरुवात होते. तर अशा पोटाला डिस्टर्ब करून आपण कोणत्याही प्रकारचं आरोग्य कधीही मिळवू शकणार नाही. त्यामुळे आपलं शरीर शुद्धीकरण जर खऱ्या अर्थाने करायचं असेल तर तुम्ही क्लीन ईटिंग किंवा ज्याला आपण ईटिंग इन अ राईट वे हा एकमेव मार्ग शरीर डिटॉक्सिफाय करण्याचा आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळं तुम्ही तुमच्या शरीराला डिस्टर्ब न करता उत्तम आहार, ज्याला आपण बॅलन्स डाएट म्हणू शकतो, याबरोबर भरपूर पाणी, सूर्यप्रकाश आणि याच्या जोडीला जर तुम्ही फिजिकल एक्सरसाइजची जोड दिली तर तुमचं आरोग्य उत्तम राहायला हरकत नाही. यासाठी वेगळा असा कोणताही उपाय तुम्हाला करण्याची आवश्यकता नाही. थँक्यू.